आज आपण बटाट्याची खूप छान चविष्ट आणि लेस ऑइल रेसिपी बनवणार आहोत, जी की तुम्ही डाएटसाठी सुद्धा खाऊ शकता। ही रेसिपी करायला सोपी आहे, झटपट होणारी आहे। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगते, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक करू शकता आणि जर नसेल आवडत तर तुम्ही डिसलाईक सुद्धा करू शकता आणि कमेंटमध्ये लिहू शकता। याच्यानंतर ही रेसिपी करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला 2 बटाटे घ्यायचे आहेत। ते स्वच्छ पाण्याने धुवून त्याची साल काढून पुसून घ्या, जेणेकरून हे बटाटे कोरडे होतील। त्याच्यानंतर हे साधं पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये हे बटाटे खिसून घ्यायचे, जेणेकरून बटाटे लाल पडणार नाहीत। 1 ते 2 पाण्याने हा बटाटा धुवून घ्या आणि त्याचं पूर्ण आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे। पूर्ण बटाटा कोरडा झाला पाहिजे। त्याच्यानंतर 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, 3 चमचे कॉर्नफ्लोअर घालायचं आहे, म्हणजेच मक्याचं पीठ। जर हे कॉर्नफ्लोअर नसेल तुमच्याकडे, तुम्ही मैदा वापरला तरीही चालेल, फक्त मैद्याची क्वांटिटी कमी करा। आणि चवीनुसार मीठ घालून हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, तुम्ही चमच्याच्या मदतीने मिक्स करू शकता किंवा हाताने मिक्स केलं तरीही चालेल, जेणेकरून ते छान असं मिक्स होईल आणि बटाट्याला जो आपण मीठ घातलेलं आहे ते सुद्धा बरोबर लागलं जाईल। एका छोट्याशा बाउलमध्ये आपल्याला 1 चमचा मेयोनीज घ्यायचा आहे, 1 चमचा टोमॅटो सॉस घ्या आणि छान असं ते मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही हाताने सुद्धा करू शकता किंवा चमच्याच्या मदतीने केलं तरीही चालेल। चमच्याच्या मदतीने यामधल्या गाठी सुद्धा फुटल्या जातील मेयोनीजच्या। खूप छान असं टेक्स्चर आलेलं आहे। आपण हा तयार केलेला आहे, त्यामध्ये थोडं मोझरेला चीज घालून घ्या आणि हे साईडला ठेवून घ्यायचं आहे। याच्यानंतर आपण जे बटाट्याचं मिक्सचर बनवलेलं आहे ते असं हाताच्या मध्यभागी घ्यायचं आहे आणि अशी लातिंबी आपल्याला तयार करून घ्यायची आहे। जास्त पातळ करू नका किंवा जास्त जाडही करू नका, मीडियम अशी ही लातिंबी तयार करून घ्या। त्याच्यानंतर 1 चमचा आपल्याला इथे टोमॅटो सॉस घालायचा आहे आणि छान असं ते स्प्रेड करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही शेजवान चटणी सुद्धा वापरू शकता। त्याच्यानंतर 1 कांद्याचा स्लाइस घालायचा आहे, जो की वाटीच्या आकाराचा असतो। कांदा मध्यभागून तुम्ही कापला की अशा प्रकारे 2 वाट्या तयार होतात। त्या वाटीमध्ये आपल्याला आता मोझरेला चीज भरायचा आहे आणि हे हलवारपणे आपल्याला हातावरती घ्यायचं आहे। थोडंसं प्रेस मिक्सचर आहे तो वरच्या बाजूने लावून घ्या। दोन्ही हाताने दाबत दाबत आपल्याला एक पॅटीचा शेप याला द्यायचा आहे। तुम्ही याला कोणताही शेप देऊ शकता, तुम्हाला जो आवडत असेल तुम्ही तो द्या। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। अशा प्रकारे आता हे छान असं आपण पॅटी 2 बनवून घेतलेले आहेत। इथे एका पॅनमध्ये 1 चम्मच तेल घाला, त्याच्यानंतर आपण जो मसाला केलेला आहे तो घालून घ्या आणि थोडेसे आपल्याला यामध्ये आता मोझरेला चीजचे तुकडे घालायचे आहेत। हे चीज छान असं मेल्ट करून घ्या, जास्त वेळ लावू नका, गॅस लगेच बंद करा। चीज मेल्ट झाले की लगेच गॅस बंद करायचा आहे। त्याच्यानंतर 1 चमचा तेल घालायचं आहे आणि छान प्रकारे असं सगळ्या बाजूने ते फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून तवा हा तेलाने ग्रीस होईल। तवा गरम झाल्यानंतर, हा पॅन गरम झाल्यानंतर त्याच्यावरती आपण ज्या पॅटी बनवलेल्या आहेत ते ठेवून घ्यायच्या आहेत। सगळ्यात पहिल्यांदा त्या एका साईडने फ्राय करायच्या, एका साईडने फ्राय झाल्यानंतर त्या पलटी करायच्या आहेत आणि दुसऱ्या साईडनेही छान अशा क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करायच्या आहेत। याच्यावरती तुम्ही झाकण सुद्धा ठेवू शकता, जेणेकरून त्या दोन्ही बाजूने क्रिस्पी अशी तयार होतील। ही झाली लेस ऑइल पद्धत। जर तुम्हाला ऑइल म्हणजेच ऑइली खाण्याची जर इच्छा असेल तर तुम्ही शॅलो फ्राय सुद्धा करू शकता। शॅलो फ्राय जरी तुम्ही याला केलं असेल तरी यामध्ये तेल बिलकुल राहत नाही, या पॅटीच्या आतमध्ये बिलकुल तेल जात नाही, फक्त वरच्या बाजूने ते क्रिस्पी असं फ्राय होतं। त्यामुळे अशा प्रकारचं सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता, अजिबात ही ऑइली होत नाही। ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा, आपल्या मुलांना आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती। तुम्हाला दिसत असेल खूप छान असं क्रिस्पी अशी रेसिपी तयार झालेली आहे। याच्यानंतर ही त्या सॉसमध्ये मिक्स करा, लागला जाईल आणि तुम्ही हे सर्व करू शकता। अशा प्रकारे कट करून तुम्ही खाऊ शकता किंवा असंच उचलून खाल्लं तरीही चालेल। चला तर मग भेटूयात पुढच्या